गोंदिया जिले के देवरी तालुका अंतर्गत वन विभाग ने वन मजदूरों से पेड़ कटवाए, लेकिन इन कार्यों के लिए वन मजदूरों को पूरा भुगतान नहीं मिला। तो वन मजदूरों और जहां सेवा की गई वहां के वन विभाग पर पैसे लेने का आरोप लगाया। जो लोग अपने हक का पैसा चुकाए बिना काम नहीं करते थे, वही जब काम कर रहे मजदूरों ने इसकी शिकायत अधिकारियों से की, लेकिन मजदूरों का आरोप है कि वे शिकायत को नजरअंदाज कर रहे हैं। चूंकि इस भ्रष्टाचार में लाखों रुपयों का भ्रष्टाचार है, इसलिए आरोप लगाया जा रहा है कि इसमें वन विभाग के कर्मचारी और आरएफओ शामिल है। वन विभाग के कुछ कर्मचारियों और इसी तरह वन मजदूरों ने भी इसकी शिकायत की है, लेकिन कोई समाधान नहीं होने के कारण वनकर्मी आज भी अपने हक के लिए पैसों की लड़ाई लड़ रहे हैं। इसलिए अब वन श्रमिक वन विभाग के भ्रष्टाचार को उजागर करने के लिए कमर कस रहे हैं। अब सबकी नजर इस बात पर है कि वन विभाग वन प्रमंडल में व्याप्त भ्रष्टाचार पर कैसे ध्यान देता है और कैसे भ्रष्टाचार को सामने लाता है। अरे आम्ही 2-3 वेळा गेला त्याच्याकडे, तर ते आम्हाला पैसे काही पाठवतून म्हटलं आहे ना, पाठवला नाही। साहेबाला मागलो ना आम्ही एमबी वगैरे, तर एमबी हरवली म्हणून लात आहे ना, पाठव म्हणला पैसे 15 दिवसात येतील म्हटलं आहे ना, पण 15 दिवसात काही पैसे आले नाही। आणि बूड कटायचेही पैसे आमचे मिळाले नाही। जे मजूर कामावर नव्हते त्या मजुराचे पण ते खात्यामध्ये पैसे गेले। आता एकच आम्हाला तो दिसून आला, पण ते आता हे काम शेळके वनरक्षक यांच्या अंडरमध्ये होते। मी फॉरेस्टर होतो त्यावेळी। तर यांचे 4 लोकांची एक गँग होती, 5 लोकांची एक गँग होती, एक आरा कटाईवाले होते आणि एक मशीनवाले होते। तर त्याचे बूड कटायचे पैसे दिले नाही म्हणून यांनी तक्रार केली होती। त्याच्यामध्ये यांच्या नावाने जे पैसे काढायला पाहिजे होते लेबरच्या नावाने, ते न काढता ते एका अनोळखी माणसाच्या नावाने पैसे काढले, अशी रितसर तक्रार ते मजुरांनी केलेली आहे। कार्यरत होतो सर त्यावेळेस। मला वनरक्षकांनी सांगितलं का बाबा तू पण असं मास्टर बनवून दे। मला सांगितलं म्हणे आरएफओने आणि एएमने का तुम्ही गिरीपुंजाला सांगून द्या तसं मास्टर बनवासाठी, पण मी काय बनवलं नाही। मला फक्त अवघे 6 महिने शिल्लक असताना मी काय बनवू शकत नाही असं बोललो सर। तिथंच झालेलं आहे सर, यात काही शंका नाही, कारण हा भ्रष्टाचार फार मोठा आहे। हा एका बिटाचा नसून अनेक बिटामध्ये होत असते। फक्त एकाच बिटाचा भ्रष्टाचार झालेला आहे, पण आता पूर्ण राऊंडमध्ये रेंजमध्ये जर घेतलं तर मिनिमम 10 बिटा असतात। तर याच्यावर अधिकारी आरएफओपासून वरपर्यंत सगळे मिलीभगत आहे सर। तर हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचाराचा निश्चित प्रकार आहे। जे 5 लोक होतो ना आम्ही, ते 6 लोक आहे तिथे, त्याच्या तो आमच्या कामावर नाही होता, तो त्याच्या खात्यावर पैसे गेलेत, तरी भ्रष्टाचार झालायची चौकशी झाल्या पाहिजे। अजी आम्ही तर काम केलं, 5 लोक होतो ना आम्ही ती मैतेकडे जंगलाला, आणि त्याचंही नावसुद्धा आहे, तो कामच नाही केला त्यांना। त्याचं नाव आहे अरविंद सुरलाल राऊत। त्या कामच नाही केलं साहेब, तर त्याच्या हातावर पैसे कसे गेले माहीत झालं आम्हाला। तर हे तक्रार केली आम्ही ना, ऑफिसात गेलो, ऑफिसात मग किती काहीच आमचा निकाल वगैरे लागला नाही। मग दुसरी तक्रार करण्यात आली। मी पिंके पार्लर राहतो, तो वडेगावला राहत आहे। आम्ही त्याला पण आम्ही एकालाच ओळखतो, जरा त्याला एमबी मागितला तर एमबी बी नाही दिलं त्या शेळके साहेबांना, हरवली म्हणे एमबी म्हणून वेळेवर। सर असं आहे सर, मी इथं झाडा कापायला आले होतो, घनमीटरनुसार दिलेले होते मला। मग सांगितलं का एवढं घनमीटर आहे, 800 काही रुपये सांगितले होते घनमीटर। मग इथं वडेगावच्या जंगलात झाडा कापलो मी। मग त्या सरांना म्हटलं होती का बिट्ट्या वरच्या वाढतील, अजून पैसे मिळतील। मग मला बूड कापायचे नाही पैसे मिळाले, बिट्ट्या वाढले त्याचे पण पैसे नाही मिळाले। मग मी बोलणं केलो सरांसोबत, तर ते म्हणून राहिले का सगळे पैसे मिळाले तुले असे म्हणत होते। मग अजून पुन्हा बोलणं केलो तर ते म्हणत होते का नाही मी ना सगळे पैसे दिलो तुला आता जो करायचं तो करून घे असे म्हणत होते। मग मी ऑफिसला गेलो तक्रार घेऊन। मग ऑफिसात गेलो तर ते मॅडम म्हणाली असं कसं होते म्हणे। मग तिथं पण बोलणं केलो। मग ते लिखा घेतला मशीन, मग म्हटला तू असा केलास तसा केलास। मग तो बोलणं झाला सर। मग मी ना माहिती अधिकार लावलो। माहिती अधिकार लावल्यावर मग मला ते बिट्ट्या वाढल्या होत्या, तिथून मला ते माहिती अधिकारच नाही मिळाला। मग बाकी सगळ्याच्या मिळाल्या होत्या, ते पण मिळालाच नाही। मग अजून मी ना तक्रार लावलो पुन्हाहून। 10-11 लोक होते, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। अरविंद बोदेलाल भोयर याच्या अकाउंटमध्ये पण असे पुन्हाच पैसे गेलेले आहेत, ते कामावर नव्हता। अरविंद राऊत त्याच्या अकाउंटमध्ये बी पैसे गेलेले आहेत, ते कामावर नव्हते। असे 2-3 लोक आहेत सर, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत, ते कामावर नव्हते। काय वाटते म्हणजे सर तो का झाला, आम्ही कामं केलं मग ते पैसे वाढलेले, मग त्यांना पैसे दिले पाहिजे ना आम्हाला। वन मजूर आम्ही, आमच्या गरीबाच्या लोकांच्या पैसे खाऊन कसं का होणार आहे त्याचा। तो मुलगा कामाला पण नव्हता, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे घाललेले आहेत। किती दिवस तुम्ही मजुरीचं काम केलेलं आहे वन मजूर म्हणून? झालं सर 20-25 दिवस गेलो ना। काय मजुरी होती तुम्हाला?
मजुरी पडते सर 400 काही आहे. तर तुमचं कोणतं काम होतं तुमचं? सर भित्ती वगैरे रचणे, मेजरमेंट करू लागणे किंवा ते बाउंड्री लाईन वगैरे जाडणे. मेजरमेंटमध्ये तुम्ही एकटेच मेजरमेंट घ्यायचे? तुमचं मेजरमेंटमध्ये एकट्याचं नाव आहे, एकट्याच म्हणून विचारलं. हां, किती लोक राहायचे मेजरमेंटमध्ये? तर राहतो 3-4 लोकांना. जेव्हा तुम्ही मेजरमेंटमध्ये होते तेव्हा तुम्ही एकटाच होते का? नाही. किती लोक काम करत होते तुमच्यासोबत? 17-18 लोक राहतात. कापणारे मशीनवाले. महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया.